नाशिकच्या सातपूर परिसरामधील रवींद्र एरंडे याच्या कार्यालयाची फॉरेन्सिक टीमकडून झाडाझडती। स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयामधील तांत्रिक पुरावे संकलित। समरजित घाटगे यांची पुन्हा एकदा घरवापसी होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। मुंबईमध्ये 8 एप्रिलला हा पक्षप्रवेश होईल। राहुरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक आहे। पोटनिवडणूक लढवण्याच्या संदर्भात बैठकीमध्ये निर्णय होणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती। बारामती पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचं पालन व्हावं हीच आमची भूमिका। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वक्तव्य। पक्षात अजून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा नाही, मात्र प्रदेशाध्यक्षांनी कुठल्या आधारावरती निर्णय घेतला या संदर्भात कल्पना नसल्याची पटोलेंची माहिती। रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधामधील आंदोलकांनी घेतली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। 6 एप्रिलला MIDC मध्ये निघणाऱ्या जन आंदोलनाला मनसेचा पाठिंबा। मनसेच्या सहभागामुळे आंदोलकांना बळ मिळण्याची शक्यता आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांची निवेदनं स्वीकारली। यावेळेला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी। कोकणामधील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा लॉंग मार्च येत्या 15 दिवसांमध्ये मुंबईत धडकणार आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन। सरकारनं मोठी नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार बाळ माने यांची ही मागणी। धुळ्यामधल्या तामसवाडी गावाजवळ क्रुझर गाडी उलटून भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघाताच्या नंतर सुरत नागपूर महामार्गावरती काही काळासाठी वाहतूक विस्कळीत। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या बंधारे शासकीय आश्रमशाळेमध्ये 8 वर्षाच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। मुलाचा मृतदेह शौचालयाच्या सेप्टिक टाकीमध्ये आढळल्यामुळे खळबळ। शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। मध्य रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक आहे। ठाणे डोंबिवली फलाट विस्तार आणि प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती आज रात्री 10:30 ते रविवारी सकाळी 10 या वेळेमध्ये विशेष ब्लॉक। अनेक लोकल रद्द। एक्सप्रेस गाड्या या दादरपर्यंतच धावणार आहेत। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वी पासून CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील। 3 पैकी 2 भाषा भारतीय तर तिसरी भाषा 42 भाषांपैकी 1 निवडण्याचा पर्याय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये येडोबा देवाचा मुख्य छबिना पार पडलेला आहे। या सोहळ्याला लाखो भाविकांची उपस्थिती। गुलाल खोबऱ्याची उधळण करत पारंपरिक वाद्यांच्या तालावरती चांग भलचा अखंड गजर। नांदेडमधील दत्तशिखर देवस्थानचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। उद्या दुपारी 3 वाजता माहूरगडावरती अंत्यविधी होणार आहे। इराणवरती आक्रमण करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार तयारी सुरू आहे। अमेरिकेची 16 ग्लोब मास्टर विमानं इंग्लंडहून मध्य पूर्वेमधल्या देशांमध्ये दाखल। या विमानांमधून भूदल, चिलखती वाहनं आणि इतर लष्करी उपकरणं नेली जात असल्याची माहिती आहे। इराणकडून येणारं कच्चं तेल पैशांच्या कारणामुळे चीनकडे वळवल्याच्या अफवांचं भारत सरकारकडून खंडन। भारत 40हून अधिक देशांकडून कच्चं तेल आयात करतो। एखाद्या गंतव्यस्थानामध्ये बदल झाल्यामुळे त्याला पेमेंटच्या समस्येशी जोडणं अयोग्य आहे, भारत सरकारची प्रतिक्रिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।